एवढा पत्रकार बांधव कधीच तुम्हाला एकत्र दिसत नाही. भले प्रेस कॉन्फरन्स असू द्या, पण एका प्रेमानं आज शरदजींनी सगळ्यांना बोलवलं, त्यामुळे इथं सर्व पत्रकार बांधव आले. मी सर्वप्रथम विचारपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी शरदच्या वतीने आभार मानतो. विशेष म्हणजे माझं घर खरं सर, मी आपली माफी मागतो की मी पत्रकारामध्ये काम करत असताना म्हणजे मी ऐकून होतो, मला बरंच वाटलं की मला भेट द्यावी या ठिकाणी. पण जरी सर मी तुम्हाला शब्द देतो शरदच्या वतीने, माझ्या घरातला प्रत्येक वाढदिवस हा इथंच मी करायचं मगाशी ठरवलं आहे. जे काय शक्य आहे आम्हाला पत्रकार बांधवांना ते आपल्या निरागस मुलांच्या डोळ्यामध्ये आज आम्हाला त्या ठिकाणी स्वप्न बघायचं आहे, खुशी बघायची आहे. आणि जे आपण बघितलं असेल, मला लेकरं लेझिम करत होते आणि त्या ठिकाणी काठी खेळत होते अशोभाऊ, पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नव्हतं. जरे सर आपण त्यांच्या चेहऱ्यात हास्य तर आपण नक्कीच आणता, पण त्यांच्या आयुष्यामध्ये आपण एक चांगली संधी मिळवून दिली, त्याबद्दल आपण सर्व पत्रकार बांधून त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. अधिक भाषण करणारा वेळ झाली जेवायची, मला शुगर आहे. पण वेळ झाल्याच्या 4थ्या वर्धापन दिनास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राज्यातल्या 27,000 पत्रकार बांधवांच्या वतीने मी तुम्हाला खूप